नमस्कार, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर. आपण आता बघतोय ही वनस्पती, याला घाणेरी अशी वनस्पती म्हणतात. याला बघितलं तर अशा पद्धतीची फुलं असतात. लहानपणी आम्ही काय करायचो, ह्याचा गुच्छ काढायचो आणि त्याचा रस आम्ही प्यायचो. खरं तर ही वनस्पती खूप गुणकारी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वनस्पती कॅन्सरसाठी चालते असं म्हणतात. पण सत्य सांगायला गेलं तर कॅन्सरवरती चालणाऱ्या वनस्पती अगदी मोजक्याच आहेत आणि त्या खूप अगदी दुर्मिळ आहेत. ही वनस्पती आहे, ही सगळ्यात जर बघायला गेलं तर ही शरीरातले जे दोष आहेत हे काढून टाकण्यासाठीची ही वनस्पती आहे. जे कुठले जंतू विषाणू जे आपल्यावर ते आक्रमण करतात, तर ते अटॅक करतात, त्या सगळ्यांवर ही वनस्पती गुणकारी आहे. या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणलात तर ही आपण या पानाला जर समजा चुना लावून जर खाल्लं तर बऱ्यापैकी कॅल्शियम वाढतं, शरीरामध्ये ताकद वाढते, पांढऱ्या पेशींना खूप मदत होते, रक्तवाढीसाठी सगळ्यात बेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फुलाचा जो हा गुच्छ आहे ह्याच्यामध्ये जर गोडसरपणा जरी असला तरी सुद्धा शुगरच्या पेशंटना ही वनस्पती चालते. ही उष्णता कमी करणारी वनस्पती आहे. ह्याचं पान जर समजा आपण चावून खाल्लात तर उष्णता कमी होते, बऱ्यापैकी मुळव्याध कमी होतं. या वनस्पतीच्या पानाचा जर काढा करून पिलात तर पाचनतंत्र सगळ्यात बेस्ट राहतं, कोटा साफ सगळ्यात बेस्ट पैकी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर कोट्यामध्ये अल्सर असेल, जखमा असतील किंवा इतर काही जर खाल्ल्यानंतर उष्णतेनं जर पुरळ वगैरे घशात सुद्धा येतात बघा, तर या सगळ्यासाठी ही वनस्पती गुणकारी आहे. खोकला झाला असेल तर ह्या पानांचा काढा करायचा, साधारण 4-5 पानं एक 2 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं, आटवून एक 1.5 ग्लास करायचं आणि हे पाणी गरम पाणी थोडं 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 करून सकाळी प्यायचं अनाशेपोटी. खोकला लगेच थांबून जातो, कपही छातीतला मोकळा होऊन जातो. करून बघा आणि मग सांगा. आता याची फळं जर बघितलात तर सगळ्यात आपल्याला अशी काळी फळं असतात बघा. याची दिसायला छोटी आहेत, मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं म्हणायला हरकत नाही. ह्या फळांचा उपयोग आपल्या त्वचेसाठी सगळ्यात बेस्ट होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोंडामध्ये एक अशी लेअर तयार होते की ज्या लेअरपासून फक्त बी खाल्ला तर जिभेला मात्र तुम्हाला नक्कीच चरे पडतात. पण जर समजा आपल्याला फक्त फळाची जर ह्याची वरचा जो गर जर खाल्ला तर हा सगळ्यात बेस्ट आपल्या तोंडामध्ये एक लेअर तयार करतो, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अल्सर असो, कुठल्याही प्रकारचा आपल्याला तोंडामध्ये आलेले छाले असोत, हे बरं करण्याचं काम ही वनस्पती करते. आणि ही वनस्पती जी आहे, ही वनस्पती आपल्याला आरोग्याचा डॉक्टर म्हणायला हरकत नाही. आरोग्याचा डॉक्टर असणारी ही वनस्पती आहे. ही खाल्ल्यानंतर आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होतात, म्हणजे हाडांच्या दुखण्यांपासून केसांपर्यंत, याबद्दल बोलेल तितकं कमीच आहे. ह्याच्या प्रत्येक म्हणजे ह्याचा सालीचा उपयोग होतो, पानांचा उपयोग होतो, फळांचा उपयोग होतो, फुलांचा उपयोग होतो, सगळ्यांचा उपयोग होतो. अधिक जर माहिती हवी असेल तुम्हाला, अधिक जर तुमच्या व्याधीनुसार मानवी आरोग्यासाठी डॉक्टर म्हटलं ना तर हे बऱ्याच व्याधींवरती ही वनस्पती चालते. जर तुम्हाला कुठली व्याधी असेल काय असेल तर तुम्ही नक्की आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्ही आम्हाला फोन करू शकता. तोडकर संजीवनीच्या माध्यमातून तुम्हाला ह्या वनस्पती आम्ही अजून काय जर तुम्हाला माहिती हवी असेल तर या वनस्पतीबद्दल नक्की देतो. ही वनस्पती थोडी काटेरी आहे आणि जे काटेरी वनस्पती असतात तेवढ्या गुणकारी पण असतात. खरोखर खूप छान प्रकारची ही वनस्पती आहे. कुठल्याही आपल्याला व्याधीनुसार मात्रा कशी घ्यायची, आपल्या व्याधीनुसार ह्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला मी सविस्तर देऊ शकतो. एक फोन करा फक्त. तोडकर संजीवनीमध्ये फोन केल्यानंतर ह्या वनस्पतीची तुम्हाला तुमच्या व्याधीनुसार मात्रा आणि तुमच्या व्याधीनुसार काय गरज आहे, किती दिवस घ्यायचं आणि कशी घ्यायची, ही सगळी तुम्हाला सांगेन.